ही गोष्ट अंदाजे 5 वर्षापूर्वीची असेल। मी आणि माझा नवरा काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो। काम संपून आम्ही ट्रेनने प्रवास करून घरी येत होतो तेव्हा आम्ही बघितले की एक 13-14 वर्षाची मुलगी तिकीट मास्टरपासून आपली नजर लपविण्याचा प्रयत्न करत होती। तिच्या हालचालीवरून हे स्पष्ट दिसत होतं की तिच्याजवळ तिकीट नाही। आता 2 मिनिटापूर्वी खिडकीच्या बाहेर बघत होती आणि खूप खुश होती, पण जसा तिकीट मास्टर आला तिने झोपण्याचं नाटक केलं। तिकीट मास्टर तिच्याजवळ आला आणि तिला तिकीट मागू लागला, पण आता ती मुलगी एवढी घाबरली होती की तिला काही बोलता पण येत नव्हतं। फक्त लाजिरवाणी कधी आमच्याकडे कधी त्या तिकीट मास्टरकडे बघत होती। त्याला माहीत होतं तिच्याजवळ तिकीट नाही, तरी पण तो तिला टॉर्चर करत होता। तिकीट मास्टरची अशी वर्तवणूक बघून मला तिची कीव आली। मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, बिचारी मुलीची जात आहे आणि हा तिकीट मास्टर तिचा पाणउतारा करत आहे। आपण त्या मुलीचं भाडं देऊयात, नाहीतर या भरलेल्या ट्रेनमध्ये त्या बिचाऱ्या मुलीचा तमाशा होईल। माझा नवरा समजूतदार होता। माझं म्हणणं ऐकून त्यांनी तिकीट मास्टरला बोलावलं आणि म्हणाले, या मुलीचे तिकीट मी देतो, पण तिला आता काही म्हणू नका। तिकीट मास्टर तिकीट घेऊन निघून गेला, पण त्या मुलीचे डोळे अश्रूंनी भरून आले होते। ती आपला रडू आवरण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण बघून असं वाटत होतं की ती काही वेळातच मोठमोठ्याने रडणार आहे। ती लाचार होऊन आमच्याकडे बघत होती। मी तिला हसून धीर दिला आणि म्हणाले, बाळा, तू माझ्या जवळच्या सीटवर बस। ती माझ्याजवळ येऊन बसली। मी तिला तिचं नाव विचारलं। ती म्हणाली, किरण। मी तिला विचारलं, तुला कुठे जायचं आहे? माझ्या या प्रश्नाने ती गोंधळात पडली आणि म्हणाली, मला घर नाही, माझ्या आईवडिलांनी मला घराच्या बाहेर काढलं आहे, असं म्हणून ती मोठमोठ्याने रडू लागली। तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या। तिला बघून मला तिची दया आली। मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, काय आपण आपल्या घरी तिला घेऊन जाऊ शकतो का? त्यावर ते म्हणाले, तू काही पण म्हणत आहेस, तिला काही पैसे दे आणि तिच्या वाटेने जाऊ दे। पण मी म्हटलं, ती एक मुलगी आहे आणि तिचं वय पण खूप नाही, कुठे जाणार ती बिचारी? ती या दुनियेत एकटी कशी काय राहणार? जर कोणाला माहिती झालं की ही मुलगी एकटी आहे तर कुणास ठाऊक ती आपल्याला एखाद्या कोठीवर मिळेल, किंवा एखाद्या सुनसान जागेत एखाद्या राक्षसाने तिच्यावर झडप घातली तर तिचं आयुष्य बर्बाद होईल। तसं पण आपल्याला पण अपत्य नाही। आपण तिला घेऊन गेलो तर मला पण तिचा आधार होईल। तिला शिकून मोठं करून एखाद्या चांगल्या घरात तिचं लग्न लावून देऊ। अशा प्रकारे तिचं आयुष्य पण बर्बाद होणार नाही। शेवटी माझा नवरा माझं बोलणं ऐकून तिला घरी आणण्यास तयार झाला, तरी पण ते माझ्या निर्णयाच्या विरोधात होते। मी जेव्हा त्या मुलीला सांगितलं की मी तिला आमच्यासोबत घरी घेऊन जाणार आहे, तर ती खूप खुश झाली आणि म्हणाली, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही। मला तिची ही गोष्ट खूप चांगली वाटली। पण मी जेव्हा तिला घरी घेऊन गेले तर घरी तमाशा चालू झाला। माझी सासू म्हणाली, वेडी झाली आहेस का? कोणत्या ओळख नसलेल्या मुलीला आपल्या घरी ठेवणार? तुला काही माहीत तरी आहे का? लोकांनी आजकाल घर लुटण्याचा हाच मार्ग शोधला आहे। अगोदर घरात आपलं बनून घुसायचं आणि नंतर घात करून सगळं लुटून पळून जायचं, नाहीतर नंतर असं होईल की तुला ही गोष्ट महागात पडेल। मी माझ्या सासूची एक गोष्ट नाही ऐकली आणि त्या मुलीला मी आपल्या घरी ठेवून घेतलं। दिवस पंख लावावे तसे उडत निघून गेले। दिवस गेले, महिने आणि वर्ष पण गेले। किरण माझी खूप मन लावून सेवा करायची, परंतु 3 वर्षानंतर मला असं जाणवलं की माझी सासू मला म्हणत होती ते खरं होतं। मला कधी कुणावर संशय घेण्याची सवय नव्हती, पण एका रात्री मला हे सर्व करावं लागलं। रात्रीचे सुमारे 2 वाजले असतील। मी डोळे उघडून पाहिले तर माझा नवरा रूममध्ये नव्हता। मला काही संशय आला, पण मी दुर्लक्ष केलं। पण दुसऱ्या दिवशी पुन्हा असंच घडलं, परंतु मी पुन्हा दुर्लक्ष केलं। पण असं 5-6 दिवस सतत घडत होतं। तेव्हा मला माझ्या नवऱ्यावर संशय येऊ लागला। शेवटी हे रोज रात्री उठून कुठे जातात। पुढच्या दिवशी मी ठरवलं की आज पूर्ण रात्र मी झोपणार नाही, आणि मी असंच केलं। खूप झोप येत असूनही मी झोपले नाही। जसे घड्याळात रात्रीचे 2 वाजले, माझा नवरा खोलीच्या बाहेर गेला। मी हळूहळू पावलांनी त्यांच्या मागे गेले। मी ते बघून हैराण झाले। माझ्या नवऱ्याची पावलं किरणच्या रूमकडे जात होते। मनातल्या मनात मला खूप दुःख होतं, ही गोष्ट आता खरी होऊ नये। मला सासूबाईचं बोलणं आठवू लागलं। माझा नवरा हळूहळू दार उघडून खोलीत गेला। मी पण दरवाजामागे लपून सगळं बघत होते।
किरणचा चेहरा पाहिला तर ती अजिबात आनंदी नव्हती. तिने माझ्या नवऱ्याला पाहताच तिकडे तोंड केलं, पण माझा नवरा तिला रागाने बघत होता आणि तीनदा हात पुढे करून इशारा देत तिला काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करत होता. परंतु किरण स्वतःला मागे ढकलत होती. हे सगळं बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी पळतच माझ्या रूममध्ये आले आणि मोठ्याने रडू लागले. आता माझा संशय खरा ठरला होता, परंतु मी करू तरी काय शकत होते. मी कुणाला काही सांगू पण शकत नव्हते, कारण मी त्या मुलीला जबरदस्ती घरी आणलं होतं. मी याबाबत घरी कुणाला सांगितलं तर माझीच बदनामी झाली असती. माझी सासू आणि नातलगांनी मला टोमणे मारून मारून वेडं केलं असतं. दुसऱ्या दिवशी किरण म्हणाली की मला रात्री तुमच्या किंवा सासूबाईच्या रूममध्ये झोपू द्या. मी तिला याबाबत विचारलं, पण ती काहीच बोलली नाही, गप्प बसली. पण तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती खूप घाबरली होती. मी तिला खूप बळजबरीने विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती एवढेच म्हणाली की मला एकटीला झोपायची भीती वाटते. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की या प्रकरणात तिची काही चूक नसावी. असं असू शकतं की सारी चूक माझ्या नवऱ्याची असावी. काही दिवसांनी देवाच्या कृपेने असं झालं की माझ्या नवऱ्याची बदली दुसऱ्या शहरात झाली. नोकरीनिमित्त त्यांना दुसऱ्या शहरात जावं लागलं. आता किरण मला आनंदी दिसत होती. कोणत्याच गोष्टीची भीती नव्हती. मी पण तिला दुसरीकडे कुठे पाठवणार नव्हते, कारण मला नव्हतं वाटत की लोकांनी मला नाव ठेवावे. माझ्या नवऱ्याला जाऊन अंदाजे 2 महिने झाले असतील. मला ती आनंदाची बातमी मिळाली, जे ऐकायला सगळ्यांचे कान आतुर असतात. मी मनातून खूपच खुश होते. पण ही आनंदाची बातमी देऊनही सासूबाईचं माझ्याबद्दलचं वागणं काही बदललं नव्हतं. प्रसूतीसाठी काही दिवसच राहिले होते. किरणने माझी खूप काळजी घेतली, पण काही दिवसापासून मी बघत होते की ती आपला चेहरा झाकून ठेवते. मला तिला बघून समजत नव्हतं की ती असे का करत आहे. शेवटी मी किरणला त्याबद्दल विचारलं तर ती म्हणाली तिला त्वचेची एलर्जी आहे. चेहऱ्यावर मोठे पुरळ आले आहे. वातावरणाचा इफेक्ट त्याच्यावर होऊ नये म्हणून मी चेहरा झाकून ठेवते. मी विचार केला की तिला स्किन स्पेशालिस्टजवळ घेऊन जाऊ, पण नंतर मला वेळच मिळाला नाही. शेवटी माझी प्रसूती झाली आणि मी एका गोडस मुलाला जन्म दिला. माझी सासू नातवाला पाहून माझी कदर करू लागली. बाळाच्या जन्माच्या वेळी गावातील दाईने खूप मदत केली. दाई किरणला म्हणाली, बाळा, तुझ्या आईची तब्येत खूप नाजूक आहे. अशा दिवसात 40 दिवस तिला रोज मालिशची गरज आहे, नाहीतर ती आजारी पडेल. आणि थंडीच्या दिवसात तर जास्तच काळजी घ्यावी लागते. या दिवसात झालेली झीज परत आयुष्यभर भरून निघत नाही. आता तिची काळजी घेतली नाही तर दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी तिला जास्त त्रास होईल. ताई आणि सासूबाईच्या गोष्टीने मी घाबरून गेले होते. त्यांनी किरणला सांगितले की तू आईची रोज मालिश करत जा. दाईचे बोलणे ऐकून किरण गोंधळात पडली आणि म्हणाली, मी तुमचे बाकी सारे काम करते, मला अशा कामापासून दूर ठेवा. अशा कामाचा मला अनुभव नाही. देव करो माझ्या हातून काही चूक झाली तर सगळे मला जबाबदार मानतील. ते ऐकून माझ्या सासूबाई रागाने लाल झाल्या आणि म्हणाल्या, तुला लाज नाही वाटत का? नाही म्हणायला. एवढ्या वर्ष आम्ही तुला खाऊ पिऊ घातलं, ती विसरली का सगळं? सासूबाईच्या बोलण्यामुळे किरण माझी रोज मालिश करू लागली, पण ती तिचा चेहरा नेहमी झाकून ठेवत असे. एक दिवस योगायोगाने असं झालं, किरण माझी मालिश करत होती. कदाचित देवाला खरं दाखवायचं होतं. अचानक तिच्या चेहऱ्यावरून ओढणी खाली पडली. मी किरणला बघून हैराण झाले. तिचा चेहरा बघून मी थरथर कापायला लागले. मी मोठ्या मुश्किलीने थरथरत्या ओठांनी किरणला विचारलं, आज जर तू मला खरं सांगितलं नाही ना, मी तुझे असे हाल करेल की तू विचार पण केला नसेल. माझं बोलणं ऐकून किरणच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट पसरलं. मी तिला म्हटलं, तू जर मला खरं सांगितलं तर देवाशपथ मी तुझ्याविषयी कोणाला काही सांगणार नाही. आणि आता जर तू खोटं सांगितलं तर मी आत्ताच्या आत्ता तुला पोलिसांच्या ताब्यात देईल. किरण घाबरत म्हणाली, मी एका गरीब कुटुंबातील आहे, पण गरिबीसोबत आमच्या कुटुंबात अंधविश्वास पण खूप होता. माझे आईवडील मुलींच्या जन्माच्या नेहमी विरुद्ध असायचे. देवाने त्यांना 5 मुली दिल्या. माझ्या वडिलांच्या आशेवर पाणी फिरलं. त्यांना वाटलं आता माझी बायको काय मला वारस देऊ शकत नाही. मग त्यांनी दुसरे लग्न करण्याचा विचार केला. हे बघून माझ्या आईला वाटलं की आता या घरातलं तिचं अस्तित्व संपणार, म्हणून ती मुलासाठी देवाकडे प्रार्थना करू लागली. एक दिवस एक बाई माझ्या आईजवळ आली आणि म्हणाली, शेजारच्या गावात एक तांत्रिक आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याजवळ असं औषध आहे की त्यामुळे मुलगा होतो. त्या मूर्ख बायाचं बोलणं ऐकून माझ्या आईला आनंद झाला. माझ्या आईने वडिलांना शब्द दिला की एकदा आपण त्या तांत्रिकाकडे जाऊ. यावेळेस मुलगा नाही झाला तर तुम्ही खुशाल दुसरं लग्न करा. आई त्या तांत्रिकाजवळ गेली.
त्याने एका ग्लासात पाणी घेऊन कसली तरी पुडी त्यात टाकली आणि आईला प्यायला दिली आणि म्हणाला, जेव्हा मुलगा होईल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन ये, नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. आईला अजून काय पाहिजे होतं? ती आनंदाने घरी आली. काही दिवसांनी आईला दिवस जाऊन मुलगा झाला. मुलगा झाल्यामुळे माझे वडील आईवर जास्त प्रेम करू लागले. पण आईच्या मनात खंत होती. पीर बाबांना दिलेला शब्द जर पूर्ण नाही केला तर खूप मोठे नुकसान होईल. आणि या गोष्टीत 12-13 वर्ष निघून गेली. आई तांत्रिकाचा शब्द पूर्ण करू शकली नाही, कारण माझ्या वडिलांचा असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता. आईचा तो मुलगा मीच होतो. काही दिवसानंतर वडिलांना न सांगता आई मला त्या तांत्रिकाकडे घेऊन गेली. त्या तांत्रिकाचे शिष्य मला बघून खूप खुश झाले. ते आईला म्हणाले, एवढा वर्ष कुठे होतीस? मुलगा झाला तर आम्हाला विसरून गेलीस. मी तुला सांगितलं होतं त्याला इथे घेऊन ये, नाही आली तर खूप मोठे नुकसान होईल. तांत्रिकाचं बोलणे ऐकून आई खूप घाबरून गेली. थोडा वेळ गप्प राहून म्हणाली, मला सांगा आता मी काय करू? यावर दुसरा काही उपाय आहे का? थोडा वेळ मंत्र पुटपुटत तो माझ्या आईला म्हणाला, तू इथे यायला खूप उशीर केला आहे. या मुलाला आमच्या ताब्यात दे, नाहीतर काही दिवसातच याचा मृत्यू होईल. हे ऐकून आई खूप घाबरून गेली आणि मला त्या ढोंगी तांत्रिकाच्या ताब्यात देऊन निघून गेले. मी त्यांना खूप विनंती केली की मला घरी जाऊ द्या. 2-3 दिवस झाल्यावर माझ्या लक्षात आलं की त्या लोकांचा धंदा काही वेगळाच आहे. हे लोक मुलांचे हातपाय तोडून त्यांच्याकडून भीक मागून घेतात. मी समजून चुकलो होतो. आता हा तांत्रिक पण माझ्यासोबत काहीतरी वाईट करणार आहे. एका रात्री मी लपून छपून एका छोट्या मुलीचे कपडे घालून तिथून पळून गेलो. मी मागे वळून न पाहता पळत पळत येऊन ट्रेनमध्ये बसलो आणि त्यानंतर तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन आले. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं, पण तुझ्या नवऱ्याचा डोळा माझ्यावर गेला. मी त्याचं वागणं बघून खूप घाबरून जायचो. मला समजत नव्हतं आता मी काय करू. मला भीती होती माझं खरं रूप सगळ्यांसमोर येऊ नये. मी त्यांना धमकी दिली. त्यांनी माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न जरी केला तर मी आरडाओरडा करेन आणि मी तुमच्या बायकोला सगळं सांगेन. दाईच्या सांगण्यानुसार मला तुमच्या शरीराची मालिश करावी लागली, पण हे काम करण्यात मी आनंदी नव्हतो. माझ्यावर विश्वास ठेवा. मी नेहमी तुम्हाला आईचा दर्जा दिला आहे. मी आज पण तुमचा खूप आदर करतो. काही दिवसापासून मला असं जाणवलं की माझ्या चेहऱ्यावर दाढीचे केस यायला सुरुवात झाली आहे. ते लपवण्यासाठी मी माझं तोंड झाकून घेतलं होतं. मला खरंच माफ करा. मला पोलिसांची खूप भीती वाटते. मला वाचवा. मी आयुष्यभर तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. असे म्हणून तिने रडतच माझे पाय धरले. मी तिला उठवलं आणि म्हणाले, किरण, मला नव्हतं माहीत तू एक मुलगा आहेस, पण ही गोष्ट माझ्या नवऱ्याला कळाली तर खूप मोठा हंगामा होईल. तू आता लवकर इथून निघून जा. मी तुला काही पैसे देते, त्याचा वापर करून स्वतःसाठी काहीतरी चांगलं कर, पण पुन्हा इथे दिसू नकोस. मी त्याला काही दागिने आणि पैसे दिले आणि त्यानंतर मुलीचं नाव घेऊन फिरणारा किरण नावाचा मुलगा मला कधीच दिसला नाही. पण मला आजही त्या गोष्टीची आठवण आली तर मी विचार करते की मी त्यावेळी माझे सासूबाईचं ऐकलं असतं तर. आता मला हा टोमणा नेहमी ऐकायला मिळतो. स्वतःला मूल काय झालं, तरुण मुलीला वापरून घराच्या बाहेर काढून दिलं. मित्रांनो, असं नाही की आपण अडचणीत सापडलेल्या मुलांना आधार नाही देऊ शकत. देऊ शकतो, पण त्याबद्दल अगोदर सगळं जाणून घ्या. जर तुम्हाला कधी अशी निर्धर मुलं दिसतील तर सगळ्यात अगोदर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांची नोंद करा, नाहीतर एखाद्या अनाथ आश्रमात सोडा. तुम्हाला जर एखादा अपत्य दत्तक घ्यायचं असेल तर अनाथ आश्रमातून, नाहीतर आपल्या ओळखीच्या लोकांकडून घ्या. मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.